हे आता आम्ही आलो होतो सिगरीला. वहिनी तुमच्यासाठी तुमच्यासाठी नाही म्हणजे बाबूसाठी. हे बघा तुम्ही जा कुठेही, हे बघा यांचं हेच चालू असतं. आणि हा बघा फोटोग्राफर, मलाही चिकन आलेलं आहे. हे चिकन पख्तुनी आहे, हे असं काही साल. ह्यांचे भाई फोटो सालाबाद प्रमाणे काही संपत नाही. आणि हे बघा खतरनाक पाऊस आलाय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे निखिल परदेशी व्लॉग्स. तर आज आहे 14 सप्टेंबर 2025 आणि आज आपण चाललोय सिगरी रेस्टॉरंटला. हां, मी तिकडे बघतो मागे वहिनी आहेत. हां, वाशी सेक्टरला. अहो काय थांबा हो जरा. तर आज आपण चाललोय सिगरी रेस्टॉरंटला. सिगरी रेस्टॉरंट जे वाशीमध्ये आहे, सेक्टर 30ला. ॲक्च्युली आमची सिगरी रेस्टॉरंटला पार्टी आहे. पार्टी अशी आहे की आमची जी जनरेशन आहे, म्हणजे आमची पिढी, माझी पिढी, त्या पिढीमध्ये आम्ही जे भावंड आहोत त्यापैकी ज्यांची लग्न होतील त्या लग्नानंतर त्यांची लग्नाची पार्टी केली जाते आमची. तर त्यानिमित्त आम्ही पार्टीसाठी भेटतोय. सगळे ॲक्च्युली राहतात लांब, पण त्या निमित्ताने का होईना आम्ही भेटण्याचं काहीतरी एक निमित्त असावं, त्यासाठी काही ना काहीतरी आमचं चालू असतं. सध्या आता फ्रेशली ज्यांची लग्न झालेली आहेत ते म्हणजे मेमध्ये झाली ना वहिनी लग्न? हां, मेमध्ये 2 बहिणींची माझ्या लग्न झाली होती. त्यापैकी एका बहिणीचा मला व्लॉग टाकता आला होता. तुम्ही व्लॉग टाकलेले आहेत, तुम्ही पाहिले नसेल तर तुम्ही पाहू शकता आपल्या यूट्यूब चॅनलला. तर नेहा आणि ऐश्वर्या ह्या माझ्या 2 बहिणींची लग्न झाली होती मेमध्ये. तर त्यांच्या लग्नाची पार्टी आहे सिगरी रेस्टॉरंटला. तर एक गेट टुगेदर पण म्हणा आणि आपल्याला त्या रेस्टॉरंटची चवसुद्धा कळेल की कसं आहे रेस्टॉरंट, काय आहे ते. तर आमचा बाबू हा करतोय, तो काय काकाला व्लॉग बनवायला देत नाही. तर हरकत नाही. अरे नाही तुला नाही. हे बघा लगेच तोंड बघा आमचं कसं झालं. तर हरकत नाही. संध्याकाळचे ऑलमोस्ट 6:15 झालेले आहेत आणि आम्ही आता निघतोय घरून. आणि रेस्टॉरंटचा सुद्धा रिव्ह्यू म्हणजे फूड वगैरे कसं होतं, काय होतं ते मी नक्की सांगेन आपल्या व्लॉगमध्ये. आणि आमची मजा मस्ती जी चालू असेल ती तुम्ही नक्की पहा. आणि आपले जर व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि आपल्या व्हिडिओ खाली तुम्हाला कसे आवडतात काय ते कमेंट करायला नक्की विसरू नका. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे आता आम्ही आलो होतो सिगरीला. बरं वहिनी तुमच्यासाठी नाही म्हणजे बाबूसाठी. हे असं काहीच एंट्रन्स आहे. एंट्रन्स मस्त आहे. हां, सिगरी. अच्छा असं. हां, थँक्यू. हे बघा तुम्ही जा कुठेही, हे बघा यांचं हेच चालू असतं. आणि हा बघा फोटोग्राफर. सध्या तरी एवढाच क्राऊड आलेला आहे. बाबू मिहीर श्रुती, काय तुझं काय मत आहे कशाबद्दल? फायनली आपण पोचलेलो हॉटेलला. तर खूप कष्टाने पोचलो हेच म्हणेन मी. साहिल तुझं मत? अथक प्रयत्नांनंतर शेवटी आपल्या झंपक गँगच्या अध्यक्षांना व सगळ्या मेंबर्सला ही पार्टी, जोरात बोललास तरी चालेल, नेहा दिदी आणि ऐश्वर्या दिदीच्या लग्नाची पार्टी ही कंबाईनमध्ये साकार झालेली आहे. साकारच बोलतात ना, साकार झालेली आहे. सो आता एक कपल इकडे आलेलं आहे, ओके, जे पार्टी देणार आहेत. डोळे नको पुसू, हाय करा. आणि दुसरं कपल येतंय, घोडबंदरला अडकलंय ते येतंय. घोडबंदर नाही, तुर्वेला होती मगाशी. हा, मग आली, जवळ आली. ती बोलली आता 5 मिनिटावर आहे. भाई तुझं काय मत आहे? काय फायनली आपण पोचलेलो आहे. फायनली खूप दिवसाने खूप डिस्कशन नंतर फायनलाइज करत आजची इव्हिनिंग उजाडली. बरोबर की नाही बाबू? ऐश तुझं काय मत आहे?
आपण फायनली पोहोचलोय, म्हणजे पार्टी आपली सक्सेस होते. त्याच्यावर जोरात बोल जरा, आवाज आला पाहिजे. काय नाही, छान मस्त वाटलं. येतंय वाटतंय, सगळे येत आहेत, भेटतायत. झाली फायनली, एकदाची आलो, बसलो. अक्षय तुमचं काय मत आहे? सेम ममा हात लावा आणि ममा म्हणा. तर मी माझं मत सांगायचं राहून गेलं. फायनली अथक प्रयत्नानंतर आम्ही पोचलेलो आहे सिगरीला. म्हणजे ॲक्च्युली मगाशी मगाशी कोणत्या कोवा ना, कोवा रेस्टॉरंटला ना, नाही सॉरी, हां कोवा रेस्टॉरंट नाही, ॲक्च्युली काय कॅफे होतं ना ते. तर तिथे गेले होते, पण ते कॅफे होतं, सो आपल्याला काही जेवायचं होतं, त्यामुळे आपण इथे आलोय. आणि हे बघा, ह्याचं बघा काय चाललंय. तर चला, आता काही मेंबर अजून यायचे बाकी आहेत. ते आल्यानंतर मी त्यांची इंट्रोडक्शन करायची तर काय गरज नाही म्हणा. बट अरे भाई साहब, हॅलो मोटो. हां हां द नन्या शेठ सुद्धा फायनली आलेले आहेत. चालत आलेले आहेत, सॉरी चालत नाही, ट्रेनने आलेले आहेत. थोडा विषय घडला त्याचा. त्याने फोन केला होता तेव्हा फोन माझा सायलेंटवर होता, त्यामुळे तो राहून गेला. जाऊ दे, एवढं पण नाही ठोकायचं आहे, हरकत नाही. तर जे काही मेंबर यायचे बाकी आहेत ते येत होते. आपलं साऊथ बोलतोय, जय लुकास. काही जण यायचे होते वसई साईडहून, तर त्यांना थोडासा उशीर होतोय. आल्यानंतर मी ओळख करून देईनच. मी कंटिन्यू राहा. सो गाईज, आजचे मानकरी आहेत आपले साई भाऊ आणि नेहा दिदी. हाय. जे आपल्यासाठी खास नायगाववरून आलेत. आपले दुसरे मेंबर ऐश्वर्या दिदी आणि अक्षय जिजू, हे खास बॉम्बे सेंटरवरून आलेत. मलाही चिकन आलेलं आहे. अरे त्याने सुरुवात तिथूनच केली. मानकरी. हा, हे व्हेज चिकन आहे. पनीर. हा पनीर, ओके. स्टोन दाखव. हे आता चिकन याखनी शोरबा आलंय, सूपचा प्रकार आहे. आणि हे आहे चिकन मलाई टिक्का. आणि हे काय आहे रे? चिकन तंदूर. ओके. कसं सूप कसं आहे? सोसो. चला पुढचा मेनू मी दाखवतो काय येईल ते. हे चिकन पख्तुनी आहे, हे असं काहीसं आलेलं आहे. ओके. मी आता चिकन याकनी शोरबा ट्राय करतोय, बघतो टेस्ट कशी येते. हे क्रीमी वाटते मला. छान आहे, मला ठीक वाटलं. क्रीमी आहे हे. हां, हे आपलं म्हणजे काय, म्हणजे आळणी पाणी असतं, काश्मीर स्टाईल. हे नॉनव्हेज प्लॅटर होतं, छान आहे. पख्तुनी तंदुरी ट्राय करतो आता. पार्टी वगैरे संपन्न झालेली आहे अशा प्रकारे. आणि खरं बोलायला गेलं तर भूक लागली होती, त्यामुळे रेकॉर्डिंग करायचं ठेवलं बाजूला, ब्लॉग राहायला बाजूला. आम्ही खाऊन घेतलं मस्तपैकी. आणि मी क्राऊड दाखवतो. मगाशी अर्धे येत होते ना, तर मी आता क्राऊड दाखवतो सगळे कोण कोण आलेत. आणि मी ओळख, हे बघा हिचं बघा काय चाललं आहे. मी ओळख पण करून देतो कोण कोण आहेत ते. तर आज ज्यांच्याकडून पार्टी होती त्यापैकी 2 कपल आहेत. हे पहिलं कपल साई आणि नेहा आणि अक्षय आणि ऐश्वर्या. तर कसं वाटलं तुम्हाला आम्हाला पार्टी देऊन? आणि बाकी जेवण वगैरे कसं होतं? जाम मजा आली. चांगला रेस्टॉरंट चूज करतो. हा रेस्टॉरंट
श्रुती तू बघितलं होतं ना? हां श्रुतीने आणि भाईने चूज केलं होतं. ठीक आहे, वहिनी फक्त खायला आली होती, पण वहिनीला आता घरी जाऊन ऐकायचं आहे, कारण बाबूला घेऊन उशिरापर्यंत वहिनी बाहेर थांबली आहे. आणि आता राहिलेले ह्याला तर पाय ओळखतात, हे पण ओळखीचं आहे. हे अगोदरच्या ब्लॉगमध्ये जी भांडणं झाली होती ती ही आहे आणि ही. आणि हे आमचे नने शेठ, हे पहिल्यांदाच आलेले आहे. हां हे पहिल्यांदाच आपल्या ब्लॉगवर आलेले आहेत. आणि बाकी मजा आली सगळ्यांबरोबर, मस्त टाइम स्पेंड झाला. मजा आली, आमच्या बाबूला पण मजा आली. हां टाइम वगैरे मस्त स्पेंड झाला. तर हरकत नाही, आता निघूया आपण. आईस्क्रीम बाकी आहे आणि एक फोटो बाकी आहे. नाही ना माझ्याकडून काय नाही. चला तर बहिणींच्या वाटेला भाऊ धावून आलेला आहे आणि भाऊ आईस्क्रीम देणार आहे. चला तर मग आता आईस्क्रीम साठी भेटू. ह्यांचे भाई फोटो सालाबाद प्रमाणे काही संपत नाही. आणि हे बघा आणि इथे आम्ही सिगरीला आलो होतो. रेस्टॉरंट छान आहे, मजा आली जेवण वगैरे करून. भाईसाहेब वरती मजा वाटत होती, इथे बाहेर आलो आणि हे बघा काय चाललंय, खतरनाक पाऊस आलाय. आईचा सुद्धा कंटिन्यू फोन येतोय, कारण बराच उशीर झालाय, 11:30 वाजलेत आणि बाबू बाहेर आहे. आणि पाऊस भरपूर आल्यामुळे आता फाटली आहे. आता काय बोलणार भाईसाहेब, इथून काय दिसत तर नाही, मला भिजतच जावं लागेल गाडी आणण्यासाठी. सगळे थांबलेले आहेत, आईस्क्रीम खायचं होतं पण आता काय खरं वाटत नाही भाई. बाकी मजा तर आली, फूड वगैरे चांगलं होतं, म्हणजे असं नाव ठेवण्यासारखं नव्हतं, मस्त होतं फूड वगैरे. बाकी सगळ्यांनाही आवडलं तसं फूड. बिल पण ओकेच आहे, इतकं पण कॉस्टली नाही म्हणता येणार, कारण आम्ही 12 जण होतो, तर आमचं ऑन एन एव्हरेज 1000 रुपये पर पर्सन आलं आहे. आणि त्यांनी आम्ही खाल्लं पण बरंच काय ते ॲक्च्युली मी रेकॉर्ड नाही करायला भेटलं मला, कारण नंतर हॉटेलमध्ये भरपूर रश झाली, कारण बाजूला बुफे पण चालू होता. तर त्यामुळे जे काही आम्ही डिश ऑर्डर केली होती ना ती रेकॉर्ड करायला ॲक्च्युली मी थांबलोच नाही. जशी डिश आली ना मला भूक लागली होती भरपूर, सो मी डिरेक्टली खाऊन घेतलं. पण छान होतं, आवडलं फूड. हे बघा, हे अतिशहाणा माणूस पाऊस पडतोय आणि बाईक घेऊन आलाय. आणि हे बघा, ही परत व्हाईट घालून आली आहे त्याच्यावर. तेव्हा पाऊस कुठं होता दुपार संध्याकाळी आलो तेव्हा. डोक्याने जरा ठोळा का रे? आता जाशील कसं घरी? नाही कोण बोललं? हे नाही खाऊ आईस्क्रीम नने शेट देतोय. नन्या आईस्क्रीम देतोय ना? त्याची पार्टी डन झाली तर परत कोणी त्याच्याकडे वागून दाखवा. कसली पार्टी? त्याची कसली पार्टी? बोला आता ना तू देणार आहे. लगीन बिगीन केलंस की काय? काय रे, बांद्राला नाही ना जाऊन आलास? ए बांद्राला जाऊन नाही ना आलास? तेच ना, माणसाचं सांगता पण येत नाही ना. स्माईल बघा, स्माईल. तर फायनली आता निघतोय रेस्टॉरंटमधून, कारण बराच उशीर झालाय आणि पाऊस पण भरपूर पडतोय. तर बघूया आता, पटापट बसतील आणि निघूया. तर आता आईस्क्रीम खायला आम्ही थांबतोय की नाही काय आयडिया नाही मला. तर अरे ही दीक्षाची छत्री बाई. आपण दीक्षा हा का? निनाद ह्यानी येतोय, उलानी. अच्छा आईचा फोन येतोय. तर मी काय हां, तर आईस्क्रीम जर खाल्लं तर मी नक्की दाखवेन, आणि जर नाही खाल्लं तर मी हा व्लॉग इथेच एंड करतो. तर तुम्हाला हा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आणि आपल्या मित्रांबरोबर आणि नातेवाईकांबरोबर शेअर करायला विसरू नका, आणि आपलं चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटू आपण एका नवीन व्लॉगमध्ये. हॅलो. तर भेटू आपण एका नवीन व्लॉगमध्ये. तोवर टेक केअर. हो आता तर आज आपण चाललोय सिगरी रेस्टॉरंट. अरे थांबा रे,
अरे यार